श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सप्तशती. श्री दत्त अवधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटा माझी राहत, अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणे. एकदा काही भक्त स्वामींशी सोलापुरा नेत, लोक जमती अमित स्वामी दर्शना कारणे. राजा धावूनी येत, सिंहासने स्वामींशी बैसवित, गुढ्या तोरणे उभारित स्वागत करण्या स्वामींचे. सिंहासने स्वामी समर्थ, दर्शना लोटला जनसागर. हे पाहुनी एक नर, वैश्यमाने बोलत असे. सोडोनिया सिद्धेश्वर, हे का भजते गुरुवर. ऐसे म्हणून दुरुत्तर, करू लागला ते धवा. ऐसी निंदा करीत, आला स्वामी होते तेथ. तेथील प्रकार अद्भुत, पाहुनी विस्मित होत असे. सिंहासने शिव पार्वती, बैसली दिसे तया प्रती. होऊन विस्मित चित्ती, साष्टांग नमन करीत असे. समर्थांचे करुणी नमन, म्हणे दिले आपणा दूषण. प्रायचित मज लागून, द्यावे आपण म्हणत असे. स्वामी तयांसी म्हणत, पश्चाताप श्रेष्ठ प्रायचित. तू अमुचा भक्ती भक्त, आनंदाने राहे तू. सोलापुरातील भक्त श्री स्वामींशी विनवित. सिद्धेश्वर मंदिरालगत तलाव मोठा आहे. परी त्या तलावात पाणी एक थेंब नसत. कृपा करावे गुरुनाथ, ऐसे म्हणते स्वामींना. श्री स्वामी समर्थ त्या तलावापाशी जात. कृपा कटाक्षे पाहत तलावासी तेथवरी. ते रात्री अकस्मात मुसळधार वर्षा होत. तलाव भरोनी वाहत, ऐसा महिमा स्वामींचा. एक शिल्पकार भक्त स्वामींशी नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत, काय हवे तुझ लागी. तो म्हणे मल्हारी मार्तंड, असे माझे कुलदैवत. त्याचे दर्शन जरी होत, कृतार्थ आपण होत असे. ऐसे ऐकून वचन स्वामी म्हणते तया लागून. होईल तुझी इच्छा पूर्ण, दर्शन होईल देवाचे. ऐसे म्हणून स्वामी समर्थ माझा कांत रूप धरित. भक्ताशी समाधी लागत, पावनी रूप शंकराचे. मुकुंद नामे ब्राह्मण, येई समर्थांशी शरण. स्वामी म्हणते धरी मौन, उगाच राहे पडोनिया. ऐसे तया सांगत, सोलापुराशी पाठवितो. तो मौनी बाबा सिद्ध, म्हणून ख्याती पावत असे. एकदा अक्कलकोटात हत्ती झाला उन्मत. लोक पळू लागत, पाहून उग्र हत्ती ते. राजा आज्ञा देत, गोळ्या घाला त्वरित. परी स्वामी म्हणत, मारू नका गजराजासी. हत्ती समोर स्वामी जात, शिव्या त्यासी घालित. माजलास का रे म्हणत, विसरलास का पूर्वजन्माती. ऐसे म्हणता समर्थ, हत्तीसी पूर्वजन्मा आठवत. गळगळ अश्रू वाहत, नेत्रातून त्या हत्तीच्या. चरणावर ठेवून शिर, हत्ती करी नमस्कार. पाहुनी अद्भुत प्रकार, विस्मित सारे जन होती. ऐसा स्वामी समर्थ सत्ता सर्वत्र चालवित. तो प्रत्यक्ष दत्त अक्कलकोटी राहिला. रामानंद बिडकर मारुती उपासना करीत. स्वप्नी मारुती सांगत, अक्कलकोट स्वामी ते पहा. अक्कलकोटी श्रीदत्त सदेहाने असती राहत. ऐसा होता दृष्टांत, अक्कलकोटासी येती ते. करिता समर्थांचे दर्शन, शिव्या देती तया लागून. देवतांची नावे घेऊन, शिव्या समर्थ देतात. मग होऊन शांत, काम तुझे झाले म्हणत. ऐसी कृपा होत, बिडकरावरी श्री गुरूंची. पुन्हा जव दर्शना जात, आमका पेड लगाया म्हणत. हास्य विनोद करीत, अति प्रसन्न श्री स्वामी. रामानंद बिडकर भक्त एके दिनी दर्शना जात. पाहुनी स्वामी निद्रिस्त, चरण सुरो लागले. तव ते अकस्मात एक सर्प बाहेर पडत. फुटकार करीत जोरात, भक्तावरी ते धवा.
त्याकडे करोने दुर्लक्ष, बिडकर पाय चेपित, स्वामी तेव्हा उठत, शिव्या देती तयाना. शिव्या देऊनी बहुत, देती एक मुस्कटात, बिडकर बेशुद्ध पडत, तयावळी ते धवा. सदानंद स्वामी भक्त, स्वामीसी हुक्का देत, तो होता तेत, सावळी कसे भक्ताला. 4 तास समाधीस्थ, रामानंद बिडकर राहत, ऐसी कृपा अद्भुत, श्री स्वामी समर्थांची. रामानंदासी स्वामी समर्थ, नर्मदा प्रदक्षिणा करी म्हणत, न यावे प्रज्ञापुरात, ऐसे सांगती तया लागे. नर्मदा प्रदक्षिणेसी जात, नदी किनाऱ्याने चालत, गुहा दिसे मार्गात, म्हणून आत जाती ते. आत एक ऋषी असत, बैसले दिसली ध्यानस्थ, जय जय असे गुरु समर्थ, म्हणून वंदन करीता ते. ऋषी म्हणती भक्ताप्रत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, त्यांचा तू अससी भक्त, म्हणून भेटलो तुझ लागे. ऐसे म्हणून कंद देत, न लागे जेणे भूक, 8 दिवसापर्यंत, ऐसा प्रभाव कंदाचा. तया नर्मदा परिसरात, सिद्ध ऋषी अनेक राहत, तयांचे दर्शनी होत, रामानंद बेडकरांना. नर्मदा दर्शन देत, गुरुपुत्र म्हणून वाखाणीत, ऐसे अनुभव येत, रामानंद बेडकरांना. ऐसा सद्गुरु समर्थ, सद्भक्तांशी सिद्ध करीत, अनेक उद्धरिले भक्त, आत्मज्ञान देऊनिया. श्रीपाद भट नामे ब्राह्मण, असे दशग्रंथी आपण, अक्कलकोटासी येऊन, सेवा करीत राहिला. त्यासी स्वामी म्हणत, तू जाई वाराणसीत, विश्वेश्वर दर्शनात, जाऊन तेथवरी. आज्ञेप्रमाणे ब्राह्मण, जाई वाराणसीसी निघून, नित्य करी गंगा स्नान, सेवी विश्वनाथासी. ऐसे करी नित्य, शिवावरी करी अभिषेक, एके दिनी अद्भुत, व करे कहा काय ते. श्री स्वामी समर्थ, विश्वनाथ मंदिरी प्रगटत, भक्त होई विस्मित, पाहून स्वामीसी तेथवरी. म्हणे कधी आलात, अक्कलकोट केव्हा सोडलेत, आताच आलो स्वामी म्हणत, तुझ भेटाया कारणे. पंडे पुजारी विस्मित, म्हणती हे कोणी सिद्ध, अजानुभाऊ अवतारी दिसत, भाग्य आमचे म्हणता ते. असो भक्ता संवेत, श्री स्वामी वाराणसीत, राहो तेथे लागत, अपार महिमा होत असे. महिमा होई अमित, दूरदूरोने लोक येत, योगी सिद्ध येत, दर्शना लागे स्वामींच्या. हे राहती हिमालयात, ऐसे काही योगी म्हणत, हप्ती विरूपाक्ष स्थानात, ऐसे काही म्हणत, पाहुणे रूप स्वामींचे. साधू सिद्ध योगी, नाना वार्तालाप करीती, हे महासिद्ध यती, म्हणून सारे म्हणताती. हे अजर अमर सिद्ध, वायुवेगे सर्वत्र फिरत, कधी गिरनार पर्वतात, आबू माझी कधी दिसती. कधी राहती हिमालयात, कधी सह्याद्री पर्वतात, हे अवतारे त्रिमूर्ती दत्त, सर्ववास जयांचा. हे साक्षात विश्वनाथ, प्रगटले आज वाराणसीत, आम्हा दर्शन देत, भाग्य आमुचे म्हणताती. स्वामी तेज अद्भुत, म्हणून सर्व वाखाणित, सिंहासनी बैसवित, श्री स्वामींची वेदवा. ऐसे वेद चर्चा करू लागत, ज्ञान स्वामींशी पुसत, श्रीपाद भटाशी सांगत, ज्ञान देई यानातू. ऐसे दिवस अनेक, स्वामी राहते वाराणसीत, काही लोक होते दुष्ट, त्याची महिमा सायना. मध्य मासाची पात्रे भरून, ठेवली स्वामी पुढे आणून, तव अन्नपूर्णा प्रकट होऊन, म्हणे तेथील सर्वांना, हे साक्षात परब्रह्म, करतील तुमचे कल्याण, तरी असे छळता जाण, महापाप लागत असे. ऐसे म्हणून स्पर्श करीत, मासाची फळे होत, मध्याचे जल होत, ऐसा प्रभाव स्वामींचा. तया वाराणसीत, स्वामी महिमा होई अमित, श्रीपाद भटासी सांगत, अक्कलकोटासी जा म्हणती. तुझा अक्कलकोटात, मी जातो हिमालयात, ऐसे म्हणून गुप्त, होती पहा ते तवई.
श्रीपाद भटई अक्कलकोटात पायी तुझे स्वामी समर्थ सर्व भक्तासी सांगत वृत्तांत वारांसिका हो सर्व भक्त त्याते म्हणत स्वामी येतेची असत कुठेही गेले नसत ऐसे म्हणते तयाला भक्त होई विस्मित दोन ऋते स्वामी राहत अगाध महिमा म्हणत साष्टांग नमन करीत असे इति अध्याय 9 समाप्त। श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी